मुलगा परदेशात, आईवडील गावात. गावाचं नाव होतं सोनवाडी. छोटंसं शांत हिरवंगार गाव. सकाळ झाली की पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद आणि चुलीवरच्या धुराचा सुगंध संपूर्ण गावभर पसरायचा. त्या गावात राहत होते गोविंदराव आणि सुमित्रा, दोघंही 70 ओलांडलेली. घर जुनं होतं पण आठवणींनी भरलेलं. त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य, लहानपणापासून खूप हुशार. आईवडिलांनी स्वतःच्या गरजा कमी करून त्याला शिकवलं. शेतीचा काही भाग विकला, सुमित्राने तिचे दागिने गहाण ठेवले आणि गोविंदरावांनी दिवसरात्र मेहनत केली. एक दिवस आदित्यला अमेरिकेत मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. संपूर्ण गाव आनंदात होतं. गोविंदराव, तुमचा मुलगा तर परदेशात गेला, आता तुमचं भाग्य खुललं, शेजारी म्हणाले. गोविंदराव हसले. भाग्य आमचं नाही, त्याचं खुललं. सुमित्रा मात्र मुलाच्या बॅगेत कपडे ठेवताना प्रत्येक शर्टला हात लावत होती. डोळे पाणावले होते. आई, एवढं रडतेस कशाला? 2-3 वर्षात परत येईन. हो बाळा, पण जेवताना कोणाला वाढू? आदित्य हसत म्हणाला. व्हिडिओ कॉल आहे ना. सगळे हसले, पण त्या हसण्यात दडलेलं दुःख फक्त आईला जाणवत होतं. पहिले काही महिने रोज फोन यायचा. आई, जेवलीस? बाबा, औषध घेतलं? सुमित्राचा दिवस त्या फोनवरच जायचा. पण हळूहळू फोन कमी झाले. काम वाढलं, मीटिंग्स वाढल्या, वेळ कमी झाला. आठवड्यातून एकदा, नंतर 15 दिवसांनी, मग महिन्यातून एकदा. सुमित्रा रोज संध्याकाळी मोबाईल चार्ज करून ठेवायची. आज कदाचित फोन येईल, पण स्क्रीन शांतच राहायची. एक दिवस गोविंदराव शेतात गेले. तिथे अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. गावकऱ्यांनी घरी आणलं. डॉक्टरांनी सांगितलं, जास्त ताण घेऊ नका. सुमित्राने लगेच आदित्यला फोन केला. फोन लागला नाही. मेसेज केला. उत्तर आलं, आई, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. तो नंतर 3 दिवसांनी आला. काय झालं होतं? काही नाही रे, तुझे बाबा आता ठीक आहेत. ती खोटं बोलली, कारण मुलगा काळजीत पडू नये. गावात दिवाळी आली. सगळ्यांच्या घरी मुलं, नातवंड आली. फटाके, रांगोळी, गोडधोड. पण गोविंदरावांच्या अंगणात शांतता होती. सुमित्राने 2 ताटं वाढली. 3रं रिकामच ठेवलं. गोविंदराव हळूच म्हणाले, रिकामं ताट कशाला? ती म्हणाली, सवय जाते का इतक्या लवकर? दोघांनीही न बोलता जेवण केलं. आदित्यचं लग्न झालं, परदेशातच. त्याने व्हिडिओ कॉलवर आईवडिलांना लग्न दाखवलं. आई, परिस्थितीमुळे तुम्हाला बोलवता आलं नाही. काही हरकत नाही बाळा. पण कॉल संपताच सुमित्रा शांतपणे देवघरात बसून रडत राहिली. आईच्या हाताने मुलाचं लग्न व्हावं, हा तिच्या आयुष्यभराचं स्वप्न होतं. वर्ष पुढे सरकत गेली. गोविंदराव आता काठीशिवाय चालू शकत नव्हते. सुमित्राचे डोळेही कमकुवत झाले. तरी रोज सकाळी अंगण झाडून ती रस्त्याकडे पाहायची. कदाचित आज मुलगा येईल. एक दिवस गावात पोस्टमन आला. एक मोठं पार्सल. त्यात महागडी साडी, गोविंदरावांसाठी स्वेटर, काही चॉकलेट्स आणि एक चिठ्ठी. सॉरी आई बाबा, यावर्षीही येता येणार नाही. सुमित्राने साडी बाजूला ठेवली. मला साडी नको, मुलगा हवा. त्या रात्री गोविंदराव म्हणाले, आपण त्याला कधी काही मागितलं का? नाही. मग आजही मागू नको. पण भेटायचं तरी आहे. गोविंदराव काही बोलले नाहीत, कारण त्यांनाही तेच हवं होतं. एके दिवशी गावात इंटरनेट बंद पडलं. 2 दिवस फोन झाला नाही. आदित्यने अनेकदा कॉल केला, लागला नाही. त्याच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. तो गावातील शेजारी राधा काकूंना फोन करतो. काकू, आईबाबा ठीक आहेत ना? हो आहेत. पण तुझी आई 2 दिवस दारात बसून मोबाईलला नेटवर्क शोधत होती. हे ऐकून आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवलं, तो ज्या कॉलला व्यस्त आहे म्हणून टाळत होता, त्याच कॉलची वाट त्याचे आईवडील दिवसभर पाहत होते. काही महिन्यांनी आदित्यला मुलगा झाला. त्याने व्हिडिओ कॉल केला. आई, बघ तुझा नातू. सुमित्राच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण नातवाला उचलण्याची तिची इच्छा स्क्रीनच्या काचेआडच अडकली. त्या रात्री आदित्यचा मुलगा रडत होता. तो पूर्ण रात्र जागा होता. सकाळी पत्नी म्हणाली, पालक होणं किती कठीण आहे ना? त्या क्षणी त्याला स्वतःची आई आठवली, जिने कित्येक रात्री जागून त्याला वाढवलं होतं. आणि आज तिच्यासाठी त्याच्याकडे 5 मिनिटंही नव्हती. दुसऱ्याच दिवशी त्याने ऑफिसमध्ये रजा मागितली. तिकीट बुक केलं. कित्येक वर्षांनी तो गावाकडे निघाला. गावात गाडी थांबली. घर तसंच होतं, फक्त भिंती आणखी जुन्या झाल्या होत्या. दारात सुमित्रा बसली होती. तिने गाडी पाहिली. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. आदित्य, तो धावत आला. आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, मला माफ कर. सुमित्राने त्याला उचललं. मुलं आईची माफी मागत नाहीत. गोविंदराव बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यांनी ते लपवलं. आलास? हो बाबा, यावेळी फक्त भेटायला नाही, काही दिवस तुमच्यासोबत राहायला.
त्या काही दिवसात आदित्यने पुन्हा घर जगायला सुरुवात केली. बाबांसोबत शेतात फेरफटका, आईसोबत स्वयंपाक, गावातील मित्रांशी गप्पा, संध्याकाळी अंगणात चहा. त्याला जाणवलं, जगभरात कितीही मोठं घर घेतलं तरी आईच्या अंगणात मिळणारी शांतता कुठेच मिळत नाही. परत जाण्याची वेळ आली. सुमित्राने डबा भरून दिला. गोविंदरावांनी फक्त एवढंच सांगितलं, बाळा, पैसा कमाव, आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण वेळही कमाव. कारण शेवटच्या दिवसात आई-वडिलांना पैशापेक्षा मुलाचा सहवास जास्त हवा असतो. आदित्यने बाबांचा हात घट्ट धरला. यापुढे प्रत्येक आठवड्याला फोन करेन आणि वर्षातून एकदा नाही तर अनेकदा घरी येईन. काही महिन्यांनी गावात एक वेगळंच दृश्य दिसू लागलं. प्रत्येक रविवारी ठरलेल्या वेळी व्हिडिओ कॉल, दर 6 महिन्यांनी आदित्य कुटुंबासह गावात. नातवाच्या पळापळीने पुन्हा ते अंगण जिवंत झालं. सुमित्राच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. गोविंदराव म्हणाले, घर मोठं असण्यापेक्षा घरात माणसं असणं महत्त्वाचं. बोध: परदेशात जाणं चुकीचं नाही, स्वप्न पूर्ण करणंही चुकीचं नाही, पण त्या स्वप्नांच्या प्रवासात आपल्या आईवडिलांची वाट पाहणारी नजर कधीही विसरू नका. पैसा बँकेत साठतो, पण आईवडिलांसोबत घालवलेला वेळच आयुष्यभर मनात साठून राहतो. अशीच मनाला भिडणारी मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा.